नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 10वी मराठीच्या पुस्तकातील बोलतो मराठी हा पाठ अभ्यासणार आहोत. याच्या लेखिका आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. मराठीच्या नाम भाषाशास्त्रज्ञ तसेच सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांनी प्रस्तुत पाठातून मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोद निर्मिती कशी होते याचे वर्णन केले आहे. भाषेची गंमत जाणून घेण्यासाठी शब्दांची व्युत्पत्ती शोधली तर आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. आपल्या जीवनातील भाषेचे स्थान कायम ठेवल्यास मनातले भाव सूक्ष्मपणे अर्थसौंदर्यासह उलगडण्याची जाणीव होते. अशा या आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य त्यातील विविध भावभावनांसह बोलतो मराठी या पाठातून जाणून घेऊया. मित्रांनो, पाठाच्या सुरुवातीलाच एक वृत्तपत्रातील विनोद दिलेला आहे. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तापा बनवू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता बघा मित्रांनो, कारण बनवणे हे जे क्रियापद आहे ते या ठिकाणी योग्य नाही. आजकाल हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतके शब्द घुसलेले आहेत. त्यामध्ये खरं तर पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियापदांसाठी किंवा क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण काय झालं, हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार त्या विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तरी आता आश्चर्य ते काय. आणि या चुकीच्या शब्दाचा वापर किंवा क्रियापदाचा वापर झाल्यामुळं या ठिकाणी विनोदाची निर्मिती झाली. आता मराठी भाषेचे किंवा मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही खरं आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. जसं की गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. आणि हीच तर खरी भाषेची गंमत आहे. शब्दप्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार हा देखील भाषेची एक वेगळी शैली असते. आता बघा, खस्ताखानेमध्ये आता काय, हा खस्ता शब्द जो आहे तो खाद्यपदार्थ नाही हे आपल्याला माहीत आहे. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार
युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. आता कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे याचा अर्थ सहकार्य करणे, आणि खांदा देणे याचा अर्थ प्रेताला खांदा देणे. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करते की फिरकी घेते हेच आपल्याला कळणार नाही. म्हणजे या दोन्ही शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजेत. अकलेचा कांदा हा जो वाक्प्रचार आहे, आता यामध्ये शहाणपण म्हणजे तुम्ही शहाणे आहात, तर शहाणे आहात हा सुद्धा दोन अर्थानं शब्द वापरतो. एखादा ज्ञानी असेल तर त्याच्यासाठी अक्कलवान किंवा आपण शहाणे आहात असा शब्दप्रयोग, असा वाक्प्रयोग, वाक्प्रचार वापरला जातो. पण अकलेचा कांदा किंवा त्याचाच अर्थ आहे अतिशहाणा. मग एखादा निर्बुद्ध असेल तरीसुद्धा त्याला अकलेचा कांदा किंवा अतिशहाणा अशा अर्थानं आपण संबोधत असतो. आता हे कोणत्या अर्थानं वापरलं हे आपल्याला कळायला हवं. आता क्रियापद वापरत असताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे नीट माहीत असले पाहिजे, नाहीतर अर्थाचा गोंधळ होईल. उदाहरणार्थ, अंगाला तेल लावणे, अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे, आणि तिच्याशी हसणे याचा अर्थ सहजपणे हसणे. यामध्ये प्रत्यय हा महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याच्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. तर भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठी भाषेत आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषातले शब्द, आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शब्द कसे वापरतो यावरतीच या ठिकाणी त्या भाषेचं सौंदर्य हे आपल्याला दिसून येतं.
आता एखाद्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज, त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य, घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. मात्र प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणी भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. जसजसा लोकांचा विकास होतो तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते. अलीकडच्या काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ राहतात किंवा नांदतात, एकमेकांमध्ये मिसळतात. या वेगवेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतो. प्रत्येक भाषा अशी बदलत राहते, म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. त्यामध्ये सातत्याने बदल होत राहतो. काळ बदलतो तशी लोकांची जगण्याची रीत बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात. जुने शब्द लोप पावतात. नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषेमधील शब्द, संकल्पना या स्थानिक भाषेमध्ये सामावले जातात आणि स्थानिक भाषेतील शब्द, संकल्पना अन्य भाषांमध्ये जात असतात. अशा प्रकारे प्रत्येक भाषेचा प्रत्येक क्षणी बदल होत असतो आणि म्हणूनच भाषा ही प्रवाही आहे असं मानलं जातं. स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करायचा. आता हा सन्मान आपण कसा करणार? तर सगळ्यात की मी माझी स्वतःची भाषा उत्तम रीतीने आत्मसात करीन. तर मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.